2.5 वर्ष मंत्रिपदाचे अजित पवारांनी संकेत दिल्याचं समजतंय। अजित पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यात तसे संकेत दिल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, मात्र सगळ्यांचाच समावेश करणं शक्य नाही। या अनुषंगाने काही जणांना आता संधी देऊन पुढच्या 2.5 वर्षात इतर इच्छुकांना संधी देण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा दिसतोय आणि त्याचीच एक शक्यता सध्या वर्तवली जाते। जसा निर्णय एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाबाबत घेतलाय तसाच निर्णय कदाचित अजित पवार आपल्या पक्षाबाबत देखील घेऊ शकतात की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी तसे संकेत दिल्याचं समजतंय, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2.5 वर्षाचंच मंत्रिपद सध्याच्या मंत्र्यांना दिलं जातंय की काय असं बोललं जातंय, चर्चा सुरू आहे। कितपत तथ्य यात? अगदी अजिंक्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक अतिशय अग्रेसिव्ह पक्ष म्हणून ओळखला जातो आणि अजित पवारांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी तशी चांगली आहे आणि याच्यामध्ये इच्छुकांची भावगर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे। इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, बरेपैकी सक्षम नेते आहेत, त्याचबरोबर बरेपैकी सक्षम आमदार आहेत, ज्येष्ठ आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे बराच काळ मंत्रिपद भोगलेले बरीच मोठी संख्या अजित पवारांच्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे अजित पवारांच्या पुढे नक्कीच मोठं आव्हान असणार आहे की सगळ्यांना कसं सेट करायचं आणि सगळ्यांना कसं स्थान द्यायचं। या ह्याच्यामध्ये नियोजनामध्ये अजित पवारांनी एक निर्णय घेतलेला आहे की ते अडीच वर्ष मंत्रिपद निवडून मंत्रिपदाची संधी देणार आहेत। त्याचबरोबर या कॅबिनेटमध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा डचू मिळण्याची शक्यता आहे। अजिंक्य, ठीक आहे संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।